भयकथा कोलवा बीच पार्श्वसंगीत मंद समुद्राच्या लाटा वारा आणि दूरवरून येणाऱ्या घंटांचा आवाज. कथावाचक गंभीर आवाजात. गोव्याच्या सुंदर किनाऱ्यावर कोलवा बीच. दिवसा तो रंगीबेरंगी पर्यटकांनी भरलेला असतो, पण रात्री तो एक मृत शांततेचा प्रदेश बनतो. एक रात्र 12:30 वाजता 3 मित्र राहुल, नेहा आणि समीर पार्टी संपल्यावर थोडं समुद्राकडे फिरायला गेले. नेहा हसत, अरे चंद्रप्रकाशात समुद्र किती सुंदर दिसतो ना. समीर, हो, पण लोक म्हणतात रात्री इथे कुणी थांबत नाही. राहुल हसत, गोष्टी असतात त्या फक्त घाबरवायच्या. लाटांचा आवाज अचानक थांबतो. तिघं किनाऱ्यावर बसलेले असतात. अचानक वारा थंड होतो आणि वाळूतून पांढरं धुरासारखं काहीतरी उठायला लागतं. नेहा काप्या आवाजात, हे काय आहे? धुराच्या मधोमध एक बाईचा आकार दिसतो. लांबसडक केस, पांढरं वस्त्र आणि डोळे निळसर उजळलेले. कथावाचक लोककथा सांगते. पूर्वी त्या किनाऱ्यावर एका बाईचं लग्न ठरलं होतं. वर समुद्रात बुडाला आणि तीही त्याच्या मागे गेली. तेव्हापासून ती आत्मा म्हणून कोलवा बीचवर फिरते. समीर भीतीने, पळा पळा इथून. तिघं धावत सुटतात, पण वाळूखालून पायांना काहीतरी पकडतं. राहुल ओरडतो, नेहा, समीर, मला कुणीतरी ओढतंय खाली. ध्वनी पाण्यात ओढला जाण्याचा आवाज, किंचाळी. सकाळी बीचवर फक्त 2 लोक सापडतात, नेहा आणि समीर. राहुलचा काहीच पत्ता नसतो. फक्त त्याचा हाताचा घड्याळ समुद्रकाठच्या वाळूत चमकत असतं. कथावाचक हळू आवाजात, आजही रात्री कोलवा बीचवर कुणी गेलं तर लाटांमधून कोणीतरी हळूच कुजबुजतं. राहुल, अजून थांब ना. समाप्ती मंद लाटांचा आवाज, वायात भूताच्या हसण्याचा प्रतिध्वनी. शेवट